आताही आपल्या मुलीवर चाकू हल्ला झालेला आहे, नेमका तो चाकू हल्ला कुणी केला आहे आणि कोणत्या कारणातून केला? तिच्या नवऱ्यानं केलाय तो. काय नाव? दीपक बुधा लोंढे. काय कारण? कारण काही नाही, सकबद्दल सक करतो, पाप लावतो तिला. ती धुण्या भांड्याच्या कामाला जाते. तो म्हणे मी कामावर जातोय म्हणे, कामाचा बहाणा करून कॉलनीमध्ये गेला. तिच्या डोळ्यात मिरची टाकली त्यानं. मिरची टाकून सनी तिच्या पोटामध्ये इकडे तिकडे घाव मारले. सकबद्दल का बुवा तू कामाला येत नाही, तू इकडे माणसांना भेटायला येते दुसऱ्या. कामाच्या ठिकाणी गेली? हा, कामाच्या ठिकाणी जाऊन तिला बोलावून आणलं त्यानं. आणि इकडे नाही, टावरपाशी झाली कॉलनीमध्ये. काय किती वार झाले? आता ते वार तर मी काही बघितले नाही, पण 6-7 वार आहेत. हातावर 2 आहेत, पायांवर 2 आहेत, इकडे एक आहे, इकडे एक आहे. 5-6-7 किती दिवसापासून वाद सुरू होते? रोजचं चालू राहतं त्याच्यावालं. दाती झगडे त्याच्या रोजचे चालूच राहतात. जसं लग्न झालं तशी तिच्या मागे दाती आहे त्याच्यावाली. एक दिवस बी असा खाली जात नाही का बस त्यानं झगडं नाही केलं म्हणून. काय मागणी आहे आपली? काय मागणी आता त्याला टाका जेलामध्ये. आता मला फारकती पाहिजे. मला ते माझ्या मुलगीला त्याच्याकडे पाठवायची नाही. आपलं नाव? मग नाव जिजाबाई पंडित पवार. ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेली आहे, तर नेमकी प्रकृती काय आहे त्या महिलेचं नाव काय? आपल्याकडे ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे सकाळी 11:30 वाजता एक सोनू लोंढे नावाची महिला आणण्यात आली आणि तिच्यावर चाकूने वार केलेले होते असं सांगण्यात आलं. मग मी तिला बघितलं असता की तिला बॉडीवर मल्टिपल लॅसरेटेड वुंड्स दिसून आले आणि बरेचसे वुंड थोडे डीप होते आणि काही सुपरफिशियल होते. त्यापैकी जे डीप वुंड होते त्याला आपण स्टिचेस घेऊन आपण त्याचा उपचार केलेला आहे आणि जे सुपरफिशियल वुंड होते त्याला ड्रेसिंग करून आपण त्याच्यावर उपचार केला आहे. आली त्यावेळेस तिची प्रकृती थोडी गंभीर होती, थोडी ड्राउझी होती, ब्लिडिंगमुळे किंवा चक्कर येऊन पडली होती. आता ती जरा प्रकृती चांगली आहे आणि तिच्या डाव्या हाताला जखम थोडी खोल असल्यामुळे तिचे मसल्स किंवा टेंडन कट जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण तिला पुढे जळगाव सिव्हिलला उपचारासाठी पाठवतो आहे. सर, एकूण किती वार आहे? त्या महिलेवर जवळजवळ 13 वार झालेले आहेत. पार तुमच्या कमरेपासून तर हातावर, डाव्या साईडच्या मांडीवर, उजव्या साईडच्या मांडीवर, पोटावर काही वार झालेले आहेत आणि हाताचा वार थोडा खोलगट आहे. त्यासाठी आपण पाठवतो. सर, आपलं नाव? माझं नाव डॉक्टर दीपक पंजारा सोळके, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय धरणगाव.